तर दुसरीकडे इस्रायलकडून इराणवर मोठे हल्ले सुरू झालेत। इराणची राजधानी तेहरानमधील महत्त्वाची सरकारी ठिकाणं सध्या लक्ष्य केली जात आहेत। इस्रायलच्या लढाऊ विमानांनी तेहरानच्या आकाशामध्ये प्रचंड प्रमाणात घिरट्या घालायला सुरुवात केली आहे। तर पर्शियाच्या आखातामध्ये 10 पेक्षा अधिक इंधन जहाजांवर इराणनं हल्ले केले आहेत। इशाऱ्यानंतरही कच्चं तेल घेण्यासाठी आखातामध्ये आल्यानंतर इराण नौदलानं ही कारवाई केली आहे। त्यामुळे आता होर्मुझची सामुद्रधुनी एक युद्धक्षेत्र बनली आहे। तर युद्धजन्य स्थितीमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन जहाज यशस्वीपणे यूएईमध्ये पोहोचलं। थायलंडचं जहाज अबुधाबी जवळच्या जेबेल बंदरावर कच्चं तेल घेण्यासाठी पोहोचल्याचं वृत्त अल जझीरानं दिलंय। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाज दिसताच त्यावर हल्ल्याचा इशारा देत ही सामुद्रधुनी इराण नौदलानं बंद केली। त्यामुळे या जहाजानं होर्मुझ जवळ जाताना सॅटेलाइट आधारित असलेलं AIS ट्रॅकिंग बंद ठेवत यूएई गाठलं। आखातातील सध्याच्या युद्धजन्य स्थितीमध्ये ही मोठी बाब मानली जाते। तर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता खामेनींचा मोठा मुलगा मोज्तबा खामेनी यांची निवड झाली आहे।